महादेव मुंडे प्रकरणामध्ये क्रूरतेचा कळस हलाहल करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे आणि ही घटना घडून जवळपास 20 महिने उलटलेले आहेत. अद्याप ना मारेकरी पकडलेला आहे ना मारेकऱ्यांची नावं पोलिसांना माहीत झालेली आहेत. म्हणजे अतिशय गंभीर घटना त्या ठिकाणी परळी वैजनाथच्या तहसीलच्या प्रांगणामध्ये हा खून करण्यात आलेला आहे आणि गंभीर घटना म्हणजे त्यांना अद्यापपर्यंत न्याय त्या कुटुंबांना मिळालेला नाही. बरं, खून कसा करण्यात आलेला आहे? ज्या प्रकारे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये स्टाईल वापरण्यात आल्या तशाच स्टाईल या ठिकाणी वापरण्यात आल्या. ज्या प्रमाणात संतोष देशमुखाच्या खून प्रकरणामध्ये क्रौर्य नावाचे जी गोष्ट होती तीच गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. संतोष देशमुखांना कसं मारलं, त्यांचं दिवसाढवळ्या अपहरण करून नेण्यात आलं आणि 6 जणांनी प्रचंड अशी झडप मारहाण केली. इतकं मारलं की अक्षरशः त्यांच्या शरीरामध्ये 2 लिटर रक्त सांगाळलं. नुसतं मारलंच नाही तर कोणी शर्ट ओढते, कोणी पॅन्ट ओढते, कोणी शर्ट गोल फिरवते, तर कोणी त्यांच्या मृतदेहाबरोबर सेल्फी घेते, तर कोणी त्या ठिकाणी एक व्हिडिओ कॉल दुसरीकडं म्हणजे ते किती क्रूर आहे ते दुसऱ्यांना दाखवतंय, तर कुणी त्यांचा जीव जात नाही म्हणून छातीवर उड्या मारते, तर कुणी ते पाणी मागताय तर कुणी त्या पाण्याच्या ऐवजी त्यांच्या तोंडावर लघवी केल्या जाते. म्हणजे इतक्या नीचतेचा कळस या ठिकाणी या प्रकरणामध्ये होता. अगदी अशाच प्रकारचा खून हा या ठिकाणी महादेव मुंडे यांचा करण्यात आलेला आहे. त्यांची श्वासनलिका कापण्यात आलेली आहे, त्यांच्या रक्तवाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. इतकंच नाही तर गळा त्यांचा कापला गेलेला आहे. म्हणजे तोंड, मान, हातावर त्यांच्या 16 वार करण्यात आलेला आहे आणि अतिरक्तस्रावानं त्यांचा मृत्यू झालेला आहे. इतका हलाहल करून या ठिकाणी त्यांना मारलेला आहे. त्यांच्या गळ्यावर 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर रुंद आणि 3 सेंटीमीटर खोल अशा प्रकारच्या जखम होती. त्यांच्या उजव्या हाताला 4 वार होते आणि या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूला या ठिकाणी 4 वार झालेले आहेत. गळ्यावर 3 वार झालेले आहेत, तोंडावर 2 वार झालेले आहेत, नाकावर 1 वार झालेला आहे. डाव्या हातावर प्रत्येकी 3 वार आले. त्यांनी प्रतिकार केलेला आहे, तर त्यांच्या बोटाला सुद्धा छाटण्यात आलेला आहे. म्हणजे किती हा क्रूर आहे. बाळा बांगर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शरीरातील 3 ठिकाणचे मांसाचे तुकडे गायब झाले होते आणि ते तुकडे या ठिकाणी या आरोपींनी वाल्मिक कराडला नेऊन दाखवले, त्याच्या जवळ जाऊन ठेवले. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे? हे माणसाचं लक्षण आहे का? हाच सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. आणि ही भगिनी न्यायासाठी, त्यांची पत्नी या ठिकाणी ज्ञानेश्वरीताई मुंडे न्यायासाठी जंग पछाडत आहेत. त्यांनी अगदी विषप्राशन केलं होतं, म्हणजे करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवानं त्या वाचल्या. मात्र अद्यापही ना प्रकरणातला मारेकरी पकडला आहे, ना कोणाला अटक झालेली आहे, ना या प्रकरणावर पुढं गोष्ट सरकलेली आहे. जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी त्यांची जाऊन भेट घेतली. त्यांनीही जरांगे पाटलाच्या अंतरवाली सराटीत येऊन भेट घेतली आणि आता हे प्रकरण म्हणजे आता 25 तारखेला उद्या त्या ठिकाणी रास्ता रोको या ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या माहेरच्या लोकांनी आणि सासरच्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी परळीला ठेवलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचा दबाव म्हणजे त्यांचा या ठिकाणी विषप्राशन करण्याचा प्रयत्न असेल, जरांगे पाटलाच्या दबावाटाचा प्रयत्न असेल आणि या आंदोलनाचा परिपाक असेल, म्हणजे होऊ घातलेल्या शासनानं SIT त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि या SITमध्ये त्या ठिकाणी या गुन्हे अन्वेषण शाखेचे PI याची शिवाजी बंटेवाड हे यांचे प्रमुख आहेत. 2 अधिकारी आहेत, 7 कर्मचारी, अशा 9 जणांचं पथक या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि हे पुढचा तपास या ठिकाणी करत आहे. खरोखरच ही घटना अतिशय गंभीर या ठिकाणी आहे. किती म्हणजे काय लोकांना काहीच वाटत नाही. म्हणजे अशा प्रकारचा हा अगदी
चिल्लर गोष्ट या ठिकाणी आहे. एक साध्या घरचा माणूस व्यापारी आहे, तो पिग्मी एजंट आहे आणि तहसील कार्यालयाच्या मैदानात त्यांचा अशा प्रकारचा धारदार शस्त्रानं निर्घृण अशा प्रकारची हत्या करण्यात आलेली आहे. आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार हे आपण पाहिलं की त्यांची श्वासनलिका तुटलेली आहे, त्यांचे या ठिकाणी रक्तवाहिनी तुटलेल्या आहे, गळा कापलेला आहे, चिरलेला आहे. तर अशा प्रकारचं हे मृतदेहाची अवस्था विटंबना या ठिकाणी त्यांच्या करण्यात आली आहे. मृतदेह रक्तानं माखलेला आहे. त्यांच्या पांढरी बनियान आणि ब्राऊन शर्ट त्यांचा होता. त्यांचा मोबाईल घटनास्थळी होता. अंगठी, लॉकेट आणि सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयाची कॅशसुद्धा या ठिकाणी गायब झालेली आहे. तपासाची स्थिती म्हणजे यात कुठल्याही प्रकारची प्रगती आढळली नाही आणि गंभीर बाब म्हणजे 8 लोक तपास अधिकारी याचे बदलण्यात आलेले आहेत. विधिमंडळामध्ये सुद्धा हा प्रश्न अनेकांनी लावून धरलेला आहे. या जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश धस असतील, प्रकाश दादा सोळंके असतील, याशिवाय अनेकांनी हा विधिमंडळात सुद्धा या ठिकाणी प्रश्न लावून धरला, परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणी न्याय मिळालेला नाही. आणि या शवविच्छेदन अहवाल आणि हत्येनंतरचे फोटो यामुळे एक प्रकारचे समाजात खळबळ निर्माण झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी या घटनेचे आरोपी कधी अटक होतील आणि त्यांना या कुटुंबियांना, मुंडे कुटुंबियांना न्याय कधी मिळेल याची उत्सुकता मात्र बीडकरांना आहे. बीडची बदनामी कुणामुळं होत नाही, परंतु अशा चुकीच्या लोकांच्या वागण्यामुळं, कृतीमुळं या ठिकाणी बीडची बदनामी मात्र निश्चित होत आहे. त्यामुळं या ठिकाणी या तपासामध्ये प्रगती होणं आवश्यक आहे. आरोपीवर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे.